जय श्रीराम. गेले 142 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाच्या पुस्तकाचं वाचन करतोय ना. आजचा हा 143वा दिवस. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील थोर संत, ज्यांनी आयुष्यभर श्रीरामाच्या नामाचा जप केला आणि लोकांना श्रीरामाच्या जीवनाची माहिती सहज, साध्या, सोप्या भाषेत शिकवली. या 365 दिवसांच्या प्रवचनरूपी पुस्तकात त्यांनी नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं का घ्यावं आणि नामस्मरणाचे फायदे काय आहेत हे सांगितले. त्याचबरोबर खरे संत कसे ओळखावेत, संतांकडे गेल्यावर ते काय करावं, काय करावं. आता आपण बरेचसे लोक संसार आहेत. मग संसार करतानाच आपण परमार्थाची तयारी कशी करावी, या सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी साध्या सोप्या भाषेत चपलक उदाहरणासहित आपल्याला सांगितलेले आहे. आता आपण हा 143व्या दिवसाचं जे वाचन आहे ते आपण करूया. त्याचं शीर्षक आहे गुरुवर अत्यंत श्रद्धा ठेवावी. पुस्तकाकडून झगडून शरीरबळ वाढते. अवघड उदाहरणे सोडवून बुद्धिबळ वाढते. तसंच आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने जगण्याने किंवा राहण्याचे आत्मिक बळ वाढते. आत्मिक बळ वाढणे म्हणजेच देहबुद्धी कमी होणे. आणि ते करण्याकरताच परमेश्वर संकटे धाडतो. पण तुम्ही त्यांना भीता, याला काय म्हणावे? म्हणजे महाराजांचं असं सांगणं आहे की परमेश्वरानेच आपल्याला ही जी संकटे दिलेली आहेत, तो आपली प्रगती करू इच्छितोय. तो आपलं आत्मिक बळ, आपली शक्ती, मानसिक शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यासाठी आपण उगीचच परमेश्वराला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. तुम्हाला तुमचं हित कशात आहे हे उत्तम कळले. म्हणजे अशा स्थितीत संकटे परत घेणे म्हणजे तुमचं अनहित करणेच होय. जर परमेश्वराने अशा प्रकारचं संकटच आपल्याला दिलं नाही, तर आपल्या आपल्याला ह्याच्यापासून नुकसानच आहे, अनहित आहे. आता तुमचं हित कशात आहे हे उत्तम कळलं. समाधानाने भोगण्यात पुरुषार्थ आहे. दुखणे आले असता औषध घ्यावे. पण औषधात गुण तरी परमात्म्यानेच ठेवला आहे की नाही? औषधाने तरी गुण हमखास येतोच, असं थोडंच आहे. एकाला येतो, एकाला येत नाही. ज्याचे ज्यात हित असेल तसे तो परमात्मा करतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे जी प्रत्येक गोष्ट करते त्याच्यामध्ये त्याचा काहीतरी उद्देश आहे, असं आपण मानावं. हे लक्षात ठेवा. तुम्ही एकच करावे, परमात्म्याला शरण जाऊन हा भोग भोगण्याची मला ताकद दे, समाधान भांगू देऊ नकोस, तुझे सतत स्मरण व्हावे असे मागावे. म्हणजे आपण हे सगळे भोग भोगत असताना त्यांनी आपल्याला शक्ती द्यावी, त्यांनी आपल्याला ताकद द्यावी आणि त्यासाठी त्याचं नामस्मरण करावं. तुकडे भोगायचे आहे, तर ते समाधानाने का नाही भोगू? प्रारब्धाचे तुमच्या डोक्यावरचे ओझे, कर्ज तेवढ्या प्रमाणात कमी होणार नाही का? दुखणे आले असता त्याची उपेक्षाच करावी, म्हणजे आपोआप ते कमी होईल. आणि त्याचा उगाचच भावुक करण्यात काही अर्थ नाही, असं महाराज सांगतात. मी म्हणजे अमुक एक, अशी आपल्या अस्तित्वाविषयी जशी खात्री असते, तशी देव आहे अशी खात्री पाहिजे. आपले सद्गुरू देवच आहेत अशी आपली खात्री झाली, म्हणजे आपला सद्गुरूंच्या ठिकाणी भाव आहे असे म्हणता येईल. म्हणजे आपण ज्या गुरूंकडे जातो, ज्या सद्गुरूंकडे जातो, ज्यांच्यामुळे आपल्याला हे ज्ञान मिळत असतं, अशा सद्गुरूंमध्येच आपण देव आहे ही भावना आपण स्वतः ठेवली, तर आपल्याला त्याचा फायदाच होईल. माझी सेवा जर तुम्ही करता, ती तुम्ही तुमच्या ध्येयपूर्तीची केली. तुम्हाला जे पसंत तुम्ही तसे केले. वास्तविक माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते करणे, म्हणजे आज्ञेत राहणे, नामस्मरण करणे, सर्वांभोवती भगवत भाव ठेवून कुणाचे मन न दुखवणे, परमात्माच सर्व करतो अशी भावना ठेवणे. माझ्या सांगण्याचा परिणाम न होण्याची 2च कारणं असतील. एक कारण असे की तुमच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची शक्तीच माझ्यामध्ये नसेल, किंवा दुसरे कारण हे की तुम्ही अभ्यास करत नसाल. आता महाराजांनी सांगितलं तर आपण त्यांच्या सारखं आपण त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपण पाळत नसू, ते आपण वागत नसू, एक तर ते त्यांच्यामध्येच शक्ती नसेल,
आपल्याला बदल घडवण्याची किंवा आपणच हा सांगितलेला अभ्यास आहे तो करत नसावा. पण परमार्थात एकदम फरक होणे बरे नव्हे. समजा एखाद्याला आज 105 ताप आहे आणि तो उद्या एकदम 95 झाला, तर ते बरे नाही. तसेच मनुष्य आज रागीट आणि उद्या एकदम शांत झाला, तर तेही बरे नाही. म्हणजे लोकांना आपल्याला बघून समजा आपण खूप रागीट आपल्याला राग करण्याची किंवा रागावण्याची खूप सवय आणि अचानक दुसऱ्या दिवशीपासून आपण एकदम जर शांत झालो, तर आजूबाजूच्या लोकांना थोडंसं कसंसच होईल, की काहीतरी वेगळं झालेलं आहे आणि हा माणूस जो पूर्वी एवढा रागवायचा, आता कसं काय शांत झाला? आपल्यामध्ये हळू परिवर्तन व्हावे आणि ते विवेकाने घडवून आणावे हेच महत्त्वाचं. शेवटचं वाक्य. भजन, पूजन, नामस्मरण इत्यादी आपण जे करतो, ते आपल्या मनापर्यंत पोहोचले पाहिजे. तरच त्याचा योग्य तो परिणाम लवकर दिसून येईल. म्हणजे त्यांनी या 143व्या दिवसाच्या प्रवचनामध्ये हेच सांगितले, की गुरुवरती अत्यंत श्रद्धा ठेवावी आणि ती श्रद्धा ठेवली म्हणजेच गुरूंनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपण त्याचं पालन करावं. त्यांनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे, त्या मार्गावरती आपण मार्गक्रमण करावं. ह्यालाच आपण श्रद्धा ठेवून वागतो असं म्हटलं पाहिजे. श्रद्धा म्हणजे दुसरं काही नसून गुरूंच्या मुखातून निघालेला सगळा प्रत्येक शब्द, गुरूंनी दिलेली आज्ञा त्याचं पालन करणं म्हणजे त्याच्यावर श्रद्धा आहे असं आपण सांगू शकतो. आता आपण 11 वेळेला श्रीरामाचा नावाचा जप करूया. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम, 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 श्रीराम. धन्यवाद. हे 143व्या दिवसाचं जे प्रवचनाचं वाचन झालं, त्याचं श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण हीच त्या श्रीरामचरण इच्छा व्यक्त करतो आणि थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.